जून महिना अर्धा संपत आलाय तरी देखील वरुण राजा गायब आहे. होय, ही केवळ चिंतेची बाब नाहीये तर एका मोठ्या कृषी संकटाची नांदी ठरू शकते. हवामान विभागाच्या ताज्या सॅटेलाइट चित्रांनी सर्वांची झोप उडवली आहे. भारताच्या आकाशातून मान्सूनचे जे ढग आहेत ते चक्क गायब झाले आहेत. महाराष्ट्रासह देशातील तब्बल 17 राज्यांमध्ये सध्या पावसाची तीव्र प्रतीक्षा आहे. पण नेमका काय आहे हा मान्सूनचा महाब्रेक आणि यामागे कोणती जागतिक कारणं आहेत पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. 4 ते 15 जून या अवघ्या 11 दिवसांच्या काळात संपूर्ण देशात तब्बल 64% पावसाची अभूतपूर्व तूट नोंदवली गेली आहे आणि नेहमी या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात कोसळणाऱ्या मान्सूनच्या धारा यंदा पूर्णपणे थंडावल्या आहेत. सॅटेलाइट फोटोंवर नजर जर टाकली तर देशाच्या मुख्य भूमीवरून पावसाचे ढग हे पूर्णपणे विरळ झाल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. हा नेहमीचा मान्सूनचा खंड म्हणजे केवळ मान्सूनचा ब्रेक नाहीये तर यामागे निसर्गाची दोन मोठी चक्र काम करत आहेत. या जागतिक हवामान संकटावर सर्वात मोठा प्रकाश टाकला आहे तो जपानच्या हवामान विभागाने म्हणजेच JMA. जपानच्या आंतरराष्ट्रीय हवामान अहवालानुसार प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव पूर्णपणे न्यूट्रल म्हणजे सामान्य होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त काळ लागत आहे आणि या रेंगाळणाऱ्या एल निनोच्या अविशिष्ट प्रभावामुळे हिंदी महासागरातून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग हा कमालीनं मंदावला आहे, ज्यामुळे ढगांची निर्मिती आणि पावसाची प्रक्रिया ही पूर्णपणे खोळंबली आहे. आता याला दुसरं आणि अत्यंत तात्कालिक कारण ठरलंय ते म्हणजे अफगाणिस्तानकडून भारताच्या दिशेनं येणारे अत्यंत गरम आणि कोरडे वारे. या कोरड्या वाऱ्यांनी मान्सूनच्या आर्द्रतायुक्त ढगांना पुढे सरकण्यापासून रोखून ठेवलेलं आहे. परिणामी आपला मान्सून जो आहे तो सध्या महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्येच रेंगाळला आहे. आता हवामान अभ्यासक अथेय शेट्टी यांच्या अंदाजानुसार हा कोरड्या वाऱ्यांचा अडथळा पार करून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी आता थेट 20 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसाचा हा प्रदीर्घ लपंडाव पाहता कृषी क्षेत्रातून आणि हवामान तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. केवळ पूर्व मोसमी किंवा हलक्या पावसावर विसंबून घाईघाईने पेरण्या करू नयेत. जोपर्यंत तुमच्या भागात किमान 75 ते 100 मिलीमीटर इतका दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीचा धोका पत्करू नका. अन्यथा दुबार पेरणीचे अवाढव्य आर्थिक संकट ओढावू शकते. त्याचबरोबर अल निनोच्या संकटामुळे पावसाचा लहरीपणा आणि खंड वाढण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर आणि कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीन म्हणजेच कमी अवधीचे जे वाण आहे यामध्ये मूग, उडीद किंवा कोरड्या हवामानातही तग धरणाऱ्या बाजरी आणि तूर यासारख्या पिकांची निवड करावी. तसेच एकाच पिकावरील जोखीम कमी करण्यासाठी सोयाबीन त्याचबरोबर तूर यासारख्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणं देखील अधिक सुरक्षित ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत जमिनीत किमान 75 ते 100 मिमीचा दमदार पाऊस होऊन ओल जी आहे ती खोलवर जात नाही तोपर्यंत घाईघाईने पेरणी करण्याचा जो धोका आहे तो पत्करू नका. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका.